करू नकोस त्यांच्यासाठी. अगं एक तर ते घरी बाईच्या हातचं खातात, हॉस्पिटलमध्ये डबा असतो, मग खातील ना आजच्या दिवस घरचं. माई, कधी कधी तू इतकी टिपिकल वागतेस ना ग माई. तुला कळतंय का, ते ते इथे येतात ते फ्रेंड्सला भेटायला येत आहेत. त्यांना काहीतरी हेल्थ फाउंडेशन का कोलॅबरेशन त्याचं काहीतरी डिस्कशन करायचंय म्हणून ते आलेत. त्यांना माझी काहीही पडलेली नाहीये, मी प्रायोरिटीच नाहीये त्यांची. अगं आता हे बघ, तू जर मुंबईला गेलीस हा आणि अचानक तुला रोकड्या भेटला तर तू काय करशील? त्याला भेटशील ना? हे बघ, मला जसं कळलं की माझे आई बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, तर मी चल रोकड्या आपण एक चहा मारत आणि कट्टा टाकूयात असं नाही म्हणणार ना, किंवा चल मी आणायचे वेळ तर पटकन डबिंग करून येते असंही नाही म्हणणार. असं लग्न ठरवायला येत आहेत यार, ते काहीतरी सिरियसनेस पाहिजे. कसं ग माझं बछड ते. हे बघ, तुला आता हे एवढं सगळं कळतंय म्हणजे तू मोठी झालीस, मॅच्युअर झालीस, हो की नाही? मग आपण माफ करून टाकायचं त्यांना, एवढं तर जमेलच ना आपल्याला. पण तरी ते मोठे आहेत. अगं ते वयानं, मनानं थोडीच. झालं, पटवलंच मला. माहित, तू ना असं सगळं सोपं करून सांगतेस, मग मला काही बोलायलाच उरत नाही. तो डॉक्टर आहे ना, तो पण असंच करतो. हो ना. हे बघ, आता गरमागरम फुलका खा, त्याच्यावर तूप आणि मीठ टाकून देते. हा नको, नंतर एकत्र जेवूया. का ग, काय हवंय आमच्या मनीला? हा, कौलावर जाऊन बसायचंय? हो, ऍक्च्युली सौमित्रला भेटल्यावरच मला शांत वाटेल आता. थांब 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 थांब, मी तुला तुला सांगते ते कर. हा, एक मिनिट थांब. तू ना तू तू असं कर, तू डोळे मीट, डोळे मीट, डोळे मीट ना, डोळे मीट आणि म्याव म्याव कर. चल, काहीतरी फिल्मी बोलतेस. अगं कर तरी. ओके ठीक आहे, ट्राय कर. म्याव म्याव. अगं काय करतेस? आता बघ. आईच्या गावात तू कसं काय आलास इथे? काही नाही, इथून बाहेरून चाललो होतो, एकदम असं म्याव म्याव ऐकू आलं म्हणून आत आलो. म्हणलं एक चक्कर टाकावी. पण चक्कर इथे नाही टाकायची, घरात बाहेर घेऊन जा तिला. हे घर आउट. चांगलं मोकळ्या हवेत फिरा, मनात जे काही असेल ते बोला. काय थोडं म्याव म्याव करा. हा, जा, बघताय काय, गो. थँक्यू माई. बापरे, जेवण एवढं स्पायसी होतं. आय डोंट नो हाऊ दिस पीपल ईट. जळजळतंय मला नुसतं. तुम्ही खाऊन आलात मला कळवायचं तरी, म्हणजे मग एवढा स्वयंपाक नसता केला. डोंट वरी माई, काही वाया जाणार नाही तुझं अन्न. अगं मी आहे ना तुझा मुलगा, मी किती खाऊ शकतो आणि काही पचवू शकतो. चिल. अभय प्लीज. माई, मी सांगितलं होतं अभयला तुम्हाला कळवायला, हा विसरला. तुम्हाला उगीच स्वयंपाकाचा व्याप पडला. नाही, सांगितलं असतं तर नसता केला. आता पाहुणे आलेत म्हटल्यावर आपण करतोच ना स्वयंपाक. एनिवेज, आता चहा वगैरे तर नाहीच, म्हणजे काय कॉफी किंवा ग्रीन टी असं काही घेणार का तुम्ही? नाही, मला नको कॉफी, माझा आज वेगळा प्रोग्राम आहे. आज माई, मैत्री कुठे? मला बोलायचंय तिच्याशी. अगं ती सौमित्र बरोबर बाहेर गेली. आत्ता 10:30 वाजलेत माई. तू काहीच बोलत नाही का ग तिला? म्हणूनच तिला इथे राहायला आवडतं बरं का. कम ऑन. अरे काय आहे हे, मला ना तुमचं म्हणणंच कळत नाही. आता मोठी झाली आहे ती. परदेशात मुलं 14-15 वर्षाची झाली की आपला निर्णय स्वतः आपण घेतात. पाठीवर सॅक टाकून जगभर फिरायला जातात. आणि आपली मैत्री 24 वर्षाची झाली आहे. 24.
मग मी तिला विचारत बसू का की कुठे चाललीस, कुठे गेलीस, कुणाला भेटलीस, काय केलंस, काय आहे हे? आय गेट युअर पॉइंट माई, पण हा युरोप नाही ना, इथे सेफ नाही आहे सगळं. शिवाय त्या दोघांचं लग्नही झालेलं नाही अजून, आपण काय समजायचं? काय समजायचं? ते प्रेमात आहेत, प्रेम करतायत हे समजायचं. आपला विश्वास पाहिजे त्यांच्यावर. आणि समजा नाही झालं त्यांचं लग्न तरी काय बिघडलं? आत्ता ते दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत ना. मग माई, तुझे विचार लई मॉडर्न वगैरे आहेत, पण तुला माहित नाही का आपली मैत्री कशी आहे ते? काहीतरी कळतं का तिला? कोण काळजी घेईल तिची? सौमित्र आहे तिच्यासोबत, तो घेतो तिची काळजी आणि तीही त्याची काळजी घेते. डोंट वरी. तुम्ही दोघं नसताना इथे, त्यामुळे काही अंदाजच नाहीये तुम्हाला. आई बाबांनी ना काहीतरी केलंय मला, जादूच गेलीये माझ्यातली सगळी. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आई बाबांना आपण करू मॅनेज. आता गेलं का टेन्शन? उगीच माईना स्वयंपाक करायला लागला. असा कसा निरोप द्यायला विसरलास तू? आणि वर म्हणालास की मी सगळं खाईन. हाऊ डिस्गस्टिंग. इथे मी तुझे डाएट प्लॅन्स बनवतेय, तुझ्या डाएटची काळजी घेते तुझ्या आरोग्यासाठी, आणि तू असा. सांगू का माईंना कुठले कुठले सुखवस्तू आजार जडलेत ते तुला? मी इथे एकटी बोलतेय आणि तू तिकडे दारू पी. तू सारखी बोलतच असतेस, मग मी काय माझे उद्योग सगळे सोडून देऊ? मस्त चाललेत उद्योग. ग्रीन टी. थँक्यू. तुम्ही केलातच की ग्रीन टी. मी करून घेतला असता ना माई. अगं कशाला? एक तर मुळात कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे तुम्हाला काही माहित नाही. वर्षा 2 वर्षात ना एखाद्या वेळेला येता तुम्ही, मग त्यात तुम्हाला सगळं सांगत बसायचं, त्यापेक्षा मीच केलं. मग काय रोज रोज यायचं का आम्ही? आणि हॉस्पिटलचं काय करू? लिलाव. मी इतकंच म्हटलं की कुठे काय ठेवलंय तुम्हाला माहित नाही, यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? माई, उशीर झालाय हो फार. मैत्रीला फोन करू का? अरे तुम्ही झोपला नाहीत का अजून? छे, या दोघांना भीती वाटत होती कुणी बागुल बुवा तुला पळवून नेतो की काय म्हणून. नाही, असं काही नाहीये. झोपा आता. गुड नाईट. 1 मिनिट. किती वाजलेत माहितीये का? 11:30 झालेत. उत्तर तूच देणार असलीस तर प्रश्न कशाला विचारतेस? सांग ना सरळ, 11:30 वाजलेत. जास्त आगाऊपणा करू नकोस. कुठे होतीस? काय करत होतीस इतका वेळ? काय करत होते मी सांगू? तू काय इमॅजिन केलं असशील? सवयीप्रमाणे काहीतरी घाणेरडा इमॅजिन केलं असशील. तुझ्या ना इमॅजिनेशन मध्येच प्रॉब्लेम आहे. मैत्री प्लीज, हे सगळं वाढवायचंय का तुला? अनघा, कशाला बोलते तू हे सगळं परत परत? तिला जर काही समजूनच घ्यायचं नाहीये तर? उद्या जायचंय ना सौमित्रकडे. हो, पण हे हे काय चाललंय माई? मला हे नाही आवडत आहे. बस, आता झोपायची वेळ झाली. उद्या सकाळी लवकर निघायचंय. चल, मी तुझ्या खोलीत झोपते. नाही, माई झोपणार आहे माझ्या खोलीत. माई, मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे. ओके, चला. एक मिनिट. सर, लुक हिअर. जरा इथं हात लावून बघता का? इज दिस नॉट गाठ लागते का? बघा. यापूर्वी कधी आपण भेटलोच नाही ना. आम्हाला माहितीच नव्हतं ना हे सगळं. त्यांना तरी कुठे माहिती होतं सगळं?